नमस्कार रसिक श्रोते, स्टार वॉल्ट इन्फोटेनमेंटमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। खरं तर आजच्या या डिजिटल युगात जग पुढे गेले, सगळ्या गोष्टी बदलत आहेत, पण खरंच आजही स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय का हो? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ह्या गोष्टी का अजून बदलत नाही आहेत? आणि असेच या प्रश्नाचं खंतभरी कहाणी घेऊन तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय लिव्ह द गर्ल नावाचा एक लघुपट। तर चला पाहूया। प्रतापगडच्या पायथ्याशी खान मी निघते, मला खूप उशीर होतोय। माझी बस चुकली ना, मला ऑफिसला जायला खूप अडचणी येतात। निघू काय मी? बर बर निघते रे मी अभि। अरे हा उदास का बसला असा? अरे काय झालं सांग। काय बोलू? आपल्या या छत्रपतींच्या राज्यामध्ये जर एखाद्या महिलेने, एखाद्या मुलगीने कोणाकडे लिफ्ट मागितली तर नको त्या चर्चांना उधाण सुरू होतं। याचाच विचार करून माझं मन सुन्न झालं। आपण आपली मानसिकता बदलायला हवी, मानसिकता बदलायला हवी। इंद्रजिली जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। जाते मी आता, काय गाडी काय मिळतच नाही, मला वेळ झाला। धन्यवाद साहेब, मला इथं सोडल्याबद्दल। माझी शाळा आली, मी हो चालेल, माणूस काय तेवढं करावं लागेल। ठीक आहे। परत एकदा धन्यवाद साहेब। बरं आहे बाबा, पुरुषांचं कोणाकडे लिफ्ट मागतात, कोणाच्या गाडीवर बसून जातात, तसं महिलांचं जरा अवघड आहे। या स्वराज्यामध्ये खरंच ही मानसिकता कोणीतरी बदलेल का? शिवबा, आज खूपच दमछाक झाली। आज पुन्हा चालत जावं लागलं।
एखादी टू व्हीलर सुद्धा थांबली नाही, रिक्षा सुद्धा आज थांबली नाही. एखाद्या महिलेनं लिफ्ट मागितली तर असं कोणतं मोठं आकाश कोसळतं. आपल्या छत्रपती शिवरायांच्या साम्राज्यात या स्वराज्यात असा एखादा व्यक्ती कोणी नाही का जो महिलेला निस्वार्थीपणे लिफ्ट देऊन सहकार्य करेल. कोणीतरी असावं ही परिस्थिती बदलणार. चला बाबा, खूप उशीर झालाय, आवरूया. सकाळी उठून लवकर जायची घाई. बघू आणि उद्या काय नेऊन घडतं काय. तेच ते बरोबर आहे आणि याची सुरुवात आपल्यापासूनच करू. होय, चला तर मग आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपण सर्व महिला वर्गाला आपल्या बरोबरीचा आणि सन्मानाचा दर्जा देऊ आणि सन्मान देऊ. चला. काय पण चुकत असेल आमच्या महिलांचं. एखाद्या वेळेस एका महिलेनं लिफ्ट मागितलं तर कोणती मोठी चूक केली असं. आपल्या स्वराज्यात एखादा तरी मावळा असेल ना असा जो निस्वार्थीपणे सहकार्य करेल. बघू आज आणि काय नवीन घडतं ते. काहीतरी मी पण बडबडत बसले, उशीर झाला ऑफिसला जायला आधीच. चला की सोडतो, त्यात काय. अहो तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची, बसा तुम्ही.
माझ्या मनात होती ती तुम्हालाही कळली असेल. एक स्त्रीकडे माणूस म्हणून